नमस्कार, रुक्मिणीज रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे खारं वांग। त्यासाठी घेतलेले आहे वांगे, कोथिंबीर, 2 ते 3 मिरची, लसूण आणि जिरं हे वाटून घ्यायचं आहे। हे बघा, आता आपण हे मिक्सरला बारीक करून घेणार आहोत। शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे, कढीपत्ता आहे, टोमॅटो आहे, वांगे चिरून घेतलेले आहेत। 1 चमचा जिरं घालायचं आहे। हे बघा, तेल तापण्यासाठी ठेवलेलं आहे। त्याच्यात मोहरी घालायची आहे। मोहरी छान तडतड झाली की कढीपत्ता टाकायचा आहे। आता 2 टोमॅटो कापून घेतले होते ते टाकायचे आहेत। आता छान तेलात शिजवून घ्यायचे आहे टोमॅटो। मग आपण जी पेस्ट केली होती, लसूण, कोथिंबीर, हिरवी मिरची आणि जिरं हे वाटून घेतलं होतं, ते आता आपण त्याच्यात टाकायचं आहे। आता हे पण छान भाजून घ्यायचं आहे। हळद घालायची आहे 1 चमचा, आणि आता आपण वांगी जी कापून घेतली होती ती सोडायची आहे। वांगे पण छान मसाल्यात परतून घ्यायचे आहेत आधी। हे बघा, छान वांग आपलं परतून झालेलं आहे। मीठ चवीनुसार घालायचं आहे। कोट आपल्या आवडीनुसार घालायचा आहे। सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि 1 ते 1.5 ग्लास पाणी घालून झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे। आता झाकण ठेवून शिजवून घेऊया। हे बघा, खारं वांग पाणी सर्व आटू दिलेलं आहे आणि वांग पण शिजलेलं आहे। हे बघा, हे बघा, आपलं खारं वांग तयार झालेलं आहे। तुम्ही पण घरी नक्की बनवा। चपाती सोबत किंवा भाकरी सोबत खाण्यासाठी खूप छान आहे। थँक्यू, धन्यवाद।